तुमची कविता आज लय खुश आहे हो. लय म्हणजे लय खुश आहे बघा. आज आणलं सगळं काय असेल ते त्याला हे करून आणलं. पिको फॉल करून आणला, कुठे टीप टाकून ब्लाऊज पीस कट केलेला, ब्लाऊज पीस बी शिवून आणला. आता खुश राहणारच आहे. पण मी जरा बोलले म्हणून थोडीशी नर्वस झाली बरं का. अहो ह्याने किती पण मला बोलू द्या, काय पण म्हणू द्या, घटीक भरायचा राग असतो, एकामेकाला रागाच्या तावत एकामेकाला बोलायचं. आणि तुम्हाला खरं सांगायचं, मला आज सकाळपासून टेन्शन आलं. टेन्शन कसं आलंय, फक्त उद्या दिवस एक वार आहे की त्या वारा दिवशी बाजार भरतून आपल्याला बोकड घ्यायचा आहे. पण बोकडा ही किमती काय स्वस्त नाही, त्या ते चालायचं बंद झालंय. काय करू आता ही आहे पण पैसा नाही, करू काय. ह्यांना म्हणलं काळजी करू नका, वेळेला सगळं काय नीट नीट करतोय, फक्त बिंदास्त आणि रिलॅक्स राहावं एवढंच म्हणते मी ह्यांना. तर माझं तुम्हाला लय टेन्शन आलंय. टेन्शन आल्यावर काय होतं का, उलट जीवाला त्रास होतो. टेन्शन घेऊ नका म्हणते, हाय ना मी काहीतरी मार्ग काढीन, थांबा जरा म्हणते. तर दाम कुठे निघतो या, त्यासाठी मग मी म्हणलं आवड नका की बघा मी झंपर ही शिवून आणला, ती ब्लाऊज तुमच्या भागात म्हणजे तिथे वेगवेगळं बदल बघा. आपण आधीच आहे रानची माणसं बरोबर गावाकडली, कोण ब्लाऊज म्हणतं. तर आज आणला शिवशिना ह्याला असं पिको फॉल केलंय. आणि आज सगळी साडी काय असेल ती उघडून शिना बघा बघितली. साडी तर आता चमकती एकदम आहे ना. साडी आहे फिरता कलर है ना, तिथं 3 कलर दिसते, त्यामुळे साडी चमकणारच आहे. आणि साडी बी चांगली आहे आणि ज्यादा किमती नाही बरं, खरं सांगतो तुम्हाला, ज्यादा किमतीची नाही. आता तुम्ही बघितलं गोंड पिंड पत्राला येतं असं वाटेल की तुम्हाला 5-6 हजाराची साडी असेल. पण तुम्हाला आम्ही पहिले बी सांगितलंय तेवढ्या किमतीची साडी नाही. साडी एकदम खटाखट खटाखट आहे, म्हणजे दिसाय क्वालिटी साडी चांगली. आणि कापड बी मऊ रेशम सुताच आहे. तर ती बिगर सांगता चुकी केली ना, ब्लाऊजला ती फुगो शेवले म्हणजे लय ना ते बघा 1-2 गुडे पडले ते लय काय झालं एवढं ती तेवढा असू नाही एवढा असू तुम्ही घालणार आहे. मला काय काय झालं माहिती आहे का, जिथं शिवाय टाकाय गेली त्या म्हणल्या करत आहे कसं तुम्ही राहताय, जरा थोडं लय राहिलं थोडं तर बदल करा. हा बदल करा म्हणले नाही बदल की आपण हाय ती परंपरा जपतोय किंवा त्या परंपरेवर चालतोय. साधं सुद्धा जाय बरं का. तुम्ही आमचं सगळं व्हिडिओ बघा हायच आहे, साधं सुद्धा यायचं का, तर आपण जपतोय जे जीवन ते बी साधं सुद्धा आहे. जुन्या काळात एक म्हण आहे हो, खाऊन माझाव पण टाकून माझुनी. तर हे बघा हाय आपलं कसं आहे बरं का, साधं सिंपल. आपण पहिल्यापासून सांगतोय आम्ही साधा आहे आणि साधं सिंपल राहणार. फक्त आता ही ह्या वेळेस जरा ही फॅशन आली बरं का, ती साडीला झाली, आपण काही बनवून पिनवून घेतली नाही. आणि ह्याच्या अगोदर एक मागल्या म्हणजे साधारण दादू आमचा 4थीला होता त्यावेळेस एक हिला अशी 1800 रुपयाची साडी घेतली होती पैठणीमध्ये. तर त्याला हे असलं गोंड बसवायला आम्ही 400 रुपये दिले होते. साडी जपून ठेवली, अजून साडी आहे ती. तर तिला फक्त असलं गोंड बसवायला आम्ही 400 रुपये दिलं होतं. तर कसं आहे, काळानुसार बदल व्हायला लागले, तर पण आपली जी परंपरा आहे ती धरूनच आपण चालणार आहे. तर एक सांगायचं ह्यात की फेसबुकला बरेचसे दादा कमेंट खराब करते, तर कमेंट करत जाऊ नका. जर तुम्ही तसं कमेंट करायला लागलं तर आम्हाला मग तुमच्या नावासकट नंबर सकट मग तुमचं नाव घेऊन परत व्हिडिओ काढावं लागतील. तर तुम्ही तसले वाईट काही कमेंट करत जाऊ नका. आम्ही काय तुम्हाला असं वाईट दाखवत नाही आहे. जे आहे ते आपलं घरातलंच आहे. प्रत्येक घरात घडतंय तेच आम्ही तुम्हाला दाखवतोय. बोलू दे किती वाईट बोलते तर तवा तर आपल्याला नवीन एक ताकद मिळते. तुम्ही जेव्हा आम्हाला वाईट बोलसाल ना तवा आम्ही नवीन जोमानं उभा राहणार आहे. काय तुम्ही असं म्हणता की दुसरं काय काम नाही, नुसतं व्हिडिओ काढायचं काम आहे. तर आम्हाला गुरं आहेत, 4 जर्शा गाय आहेत त्या, 2-3 मसरा आहेत ती, 2-3 शेरडा आहेत ती, कोंबड्या आहेत त्या, रान आहे त्या रानात पिकतया मका टाकली या. आवडलाय हाय आमच्या मागं. आम्हाला काय नुसतं व्हिडिओ काढायचंच काम नाही. त्या व्हिडिओ संग आम्ही शेती गुरं ढोरं लेकरं बाळ सगळं धरून शिना करतोय. आम्ही एक शेतकरी पण आहे. नुसतं आम्हाला तुम्ही म्हणता व्हिडिओ काढता टाकता, तुम्हाला काय काम नाही. आम्हाला लय काम आहे ती, भरून पुरली तितकी काम आहे ती, येळ पुरत नाही आम्हाला कामाला का नाही वर गेले. आणि तुम्ही आम्हाला तसं करताय. आम्ही कुठं तर हसण्याचा प्रयत्न करतोय, दुसऱ्याला हसवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही त्या कामातनं वेळ काढून शिना आमचा आनंद कुठंतरी आम्ही
जरा ही करतोय त्यात तुम्ही आम्हाला कसल्या कमेंट करताय तर तशा कमेंट खरं करू नये असं मला वाटतं. पण कसं आहे जेव्हा जेव्हा वाईट माणसं बोलते ना तेव्हाच माणसाला नवीन एक ताकद मिळते की बाबा आपण खरं काय तर करावं. आपल्याला एवढं बोलते मग आपण खरंच काय तर करून दाखवावं. कसं असतंय कोणाला बी नाव ठेवताना 4 वेळा आपण विचार करायचा की बाबा आपण त्यांना नाव ठेवतोय त्यांची चुकी काय आहे. चुकी हीच आहे आमची की आम्ही व्हिडिओ काढतोय. ही चुकी आहे आमची. आमचा व्हिडिओ काढून तुमच्या पोटात दुखत असलं तर तुम्ही आमचा व्हिडिओ बघू नका. कसं आहे त्याला जी आमच्यात टॅलेंट आहे ती तुमच्यात नाही आम्ही म्हणतो म्हणून तर तुम्ही असं नाव ठेवताय. एक वेळ नुसतं कॅमेरा भरो बोलून शिना दाखवा मग समजल तुम्हाला. काय आम्ही सगळं काय बनवून त्यातनं पण आपला व्यवसाय मसाल्याचा. अहो दादा ती सांगितलं त्याच्यापेक्षा 4 पटीनं आमच्या मागे काम आहे. आमच्या मागे त्यातनं पण आम्ही करतोय. आणि पहिले तर आमची जेवढी होती सगळी बघणारी ती तर म्हणाली काय दादा सगळं तुमचं कामातलंच व्हिडिओ होतं. फुरसतीनं व्हिडिओ तरी एखादा काढा की असं रिलॅक्स ते व्हिडिओ मध्ये तुमचं काम नसावं म्हणून आम्ही ते कामाचं व्हिडिओ बंद केलं. ते बी तुमच्या सांगण्यावरून. म्हणजे किती माणसाला काम टोचून करून बोलायचं व्हिडिओ किती. दाखवलं तरी पण तुम्हाला वाईट वाटतंय आणि बिगर कामाचं व्हिडिओ दाखवलं तरी पण तुम्हाला वाईट वाटतंय. परत तुम्ही म्हणता काम नाही ती. अहो तुम्ही जी शिव्या देताय किंवा जी बोलताना त्याचे 4 पटीनं आम्हाला तुम्हाला उत्तर देता येते. पण आम्हाला ते करायचं नाही कारण की एखाद्यानं घाणे दगड आणलं तरी ती घाण त्याच्या अंगावर ते आमच्या अंगावर उडत नाही. कारण आम्ही तसं वाईट काय त्यात केलं पण नाही दाखवलं पण नाही. आम्ही कसं आहे साधी सिंपल माणसं गावाकडली आहे. प्रेमळ मनाची आम्ही मोकळ्या मनाची माणसं आहे. गावाकडली माणसं कशी असते ती बिनधास्त असते ती मन मोकळी असते ती प्रत्येकाला जीव लावून राहते ती. त्यांना कुठल्या गोष्टीचा स्वार्थ नसतो त्यामुळे ती बिनधास्त असते ती मन मोकळी असते ती. पण सगळीच अशी नसते ती बरं का बहिणीनं. मी सगळ्यालाच बोलते किंवा मी सगळ्याला बोलते तर असं नाही. जे कोण वाईट कमेंट करते त्यांच्यासाठी खास ही व्हिडिओ बनवलाय आज. काय जी आज वाईट तुम्ही असं बोलता एखाद्याच्या मनाला लागतं त्या मनाला एखाद्यानं ती जर डोक्यात घेतलं तर ती कुठला शब्द कुठं जाऊन त्या व्यक्तीसंग काय होऊ शकतं ही सुद्धा कल्पना नाही. त्यामुळं आम्हाला काय कुणालाही कमेंट करताना 10 वेळा विचार करा की आपल्या कमेंटमुळं आपल्याला पण काय त्रास होणे दुसऱ्याला पण काय त्रास होणे. खरंच कमेंट कुणालाच करू नका. अहो एखाद्याला भांडत असला तर तुम्ही सांगा ना. मध्ये आमची भांडण चालू होती बऱ्याच ताईंनी आमच्या घरी आले सांगितलं असं करू नका. त्याने आमचा प्रपंच रांकेला लावला. तसं तुम्ही एखादा कमेंट अशी टाका की ना आम्हाला सपोर्ट मिळावा आधार भेटावा त्यातनं आम्हाला एक नवीन किरण दिसावा आम्ही अजून त्यात खंबीरपणे उभा राहावं. असं काय तर तुम्ही करा का असं तुम्हाला कामच नाही ती तुम्ही सारखं व्हिडिओ टाकताय. आमची जर कामं बघितली तर तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल. आम्हाला बसलं तर उठा येत नाही. दोघाला पण नवरा बायकोला एवढा आम्ही दुरावणी कष्ट करतोय माहित आहे का. आमची पिढीनं पिढी कष्ट करण्यातच गेली. आणि तुम्हाला ह्याच्या आधी बी आम्ही सांगितलं आम्ही मजुरीनं कामाला जातोय. आमची शेती नाही हो बापदाद्याची बी एवढी नाही की आम्हाला 1 एकर शेती आहे. 1 एकर शेती बघून गुराचा व्यवसाय बघून जिथं आम्हाला काम मजुरी भेटल काम लागेल तिथं आम्ही कामाला जातोय. आमचं 4घाची फॅमिली आहे. 4घ आम्ही आनंदानं जगतोय 4 पैसे कमवतोय. आता बरेच लोक म्हणते की तुम्ही ह्यातनं कमवताय कमवणं करता काय पण करताय. आम्ही त्यातली माणसं नाही. आम्ही पैशासाठी वाईट ठराला आम्ही जाणारी माणसं नाही. 4 पैसे वय बाबा येतात म्हणून वाईट फक्त वाईट कमेंट तेवढी करू नका. जर वाईट कमेंट आली इथून पुढं तर त्याचा परिणाम वाईट होत्यानं. मी आज शेवटचं सांगते.